अशीच नको राहिलास. चल आपण चटकन आवरून येऊया. आलोच हा. चल. मालकांच्या नाकाखालून ही गोदा आलीच कशी? ठाऊक नसेल. ठाऊक झालं ना तर आकाश पाताळ एक करतील. मालक आओ आबाई गेली आता. परत उगवल गवताच्या पात्यावानी. मालक अहो आबाई उगवली नव्हती. अहो आमच्या मोठ्या बहिणीची कलागत आहे ही. तुम्हाला पाण्यात जी पाहते म्हणूनच आबाईची मदत घेतली आणि नाकावर टिचून इथून निघून गेली. गोदा एकटी करू शकल? आता तर अहो तिला ठाऊक होतं ना. पुन्हा तुम्ही तिला म्हणून बघायला याल आणि मग आबाई बघून कडी पातळ होईल. दाम्या तुझा आत्ताच्या आत्ता त्या कुटील डाव रचणाऱ्या गोदाला घेऊन ये. अयो मालक अहो आपलीच आहे की हो अजून म्हणतो मी. कोण? बाजी हो बाजी. अहो ती गंगा गेली आहे वैद्यभुवनकडे. म्हणजे 5 सवाशिणी कशा पूर्ण होणार हो म्हणतो मी. तुम्ही काळजीत सोडा हो. धनी काय झालं तू माझं धनी? गंगा गंगा तू शांत हो आधी. अहो असं कसं शांत हो? माझं धनीला बघ काय झालं, उठत पण नाही, डोळे बी उघडे नाहीत क्या हो? गंगा मी उपचार करतोय ना, गोंधळ घालू नकोस. इथे बाजूला उभी राहा. बघितलंस, हळदी कुंकवाला जायचं मनात आणलं तर एवढं घडलं. प्रत्यक्षात गेलीस तर काय होईल? धाकट्या मालकीन बाईंनी तुला बजावलं होतं तरी निघालीस. आता बघ कर्माची फळं. विनू हा सोमनाथला इथेच राहू दे. नाही म्हणजे तो बरा आहे पण माझ्या समोर आराम करू दे. ठीक आहे? हा बरोबर बरोबर. सोमनाथच्या बायकोला राहू दे सोमनाथ जवळ. गंगा तू बस सोमनाथच्या जवळ. हे बघ अजिबात हलायचं नाही, कळलं ना?